नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या भीष्म अकॅडमीमध्ये. तर आपण महत्त्वाच्या नेमणुका बघणार आहोत चालू घडामोडीच्या 2026साठी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, TCS, IBPS, सरळ सेवा आणि MPSCसाठी विचारले जाणारे महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. याच्या बाहेर मित्रांनो प्रश्न जाणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरू करूया. पहिला पॉईंट, अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते भारताचे माजी अर्थसचिव आहेत. त्यांनी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. पुढे आहेत प्रवीण रंजन यांचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे CISFचे नवे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुढे बघूया. अभिजात शेठ हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या NMCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेश गंगाधर यांच्या जागी त्यांची नेमणूक झाली आहे. या आयोगाचा उद्देश आहे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक संशोधन आणि संस्था यांचे नियमन करणे. तर पुढे बघूया आपण. शिरीषचंद्र मुर्मू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक शिरीषचंद्र मुर्मू यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. इतर RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत T. रविशंकर, स्वामीनाथन J. आणि पूनम गुप्ता. तर पुढे बघूया. अनिल चौहान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS जनरल अनिल चौहान यांना मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांची मुदत 30 सप्टेंबर 2025 रोजी संपणार होती. पुढे आहेत प्रवीण कुमार हे भारत तिबेट सीमा पोलिसांच्या ITBPच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुढे बघूया आपण. मिथुन मन्हास, दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची 28 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCIच्या 37व्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. सुरेखा यादव ही आशियातील पहिल्या महिला लोको पायलट. सुरेखा यादव 36 वर्षांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त झाले आहेत. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. तर पुढे बघूया आपण. साने ताकाईची यांची 21 ऑक्टोबर 2025 रोजी जपानच्या पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या LDPच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासह त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. डॉक्टर खालेद एल एनानी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या 6 ऑक्टोबर 2025 रोजी इजिप्तचे माजी पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री डॉक्टर खादेल एल एनानी यांची संस्थेचे पुढील महासंचालक होण्यासाठी नामनिर्देशित केले आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचणारे ते पहिले अरब उमेदवार ठरले आहेत. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. शांता रंगस्वामी ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगस्वामी यांची इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या ICAच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढे आहेत सोनाली मिश्रा, रेल्वे संरक्षण दलाच्या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या आहेत. सोनाली मिश्रा हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर पुढे बघूया आपण. न्यायमूर्ती प्रतिभा M. सिंग, दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा M. सिंग यांची 20 ऑक्टोबर 2025 रोजी 2025 ते 2027 या कालावधीसाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या WIPOच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. या संस्थेचे नेतृत्व करणारे त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. न्यायमूर्ती प्रतिभा M. सिंग. पुढे बघूया आपण. V. रामसुब्रमण्यम, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे NHRCचे अध्यक्ष म्हणून 23 डिसेंबर 2024 रोजी नियुक्त करण्यात आले आहे. ते आयोगाचे नवे अध्यक्ष ठरले आहेत. न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची त्यांनी जागा घेतली आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो. डॉक्टर V. नारायण, अवकाश विभागाचे सचिव व अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवकाश विभागाचे सचिव हे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे अध्यक्ष असतात. डॉक्टर नितीन करीर 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.
तर पुढे बघूया आपण संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शशिकांत दास यांची जागा घेतली आहे. ते आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणून 11 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे. तर पुढे डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी जो बायडेन यांची जागा घेतली. त्यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. तर पुढे बघूया एनालेना वेअरवॉक UNGच्या अध्यक्ष झाले आहेत. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री आहेत. फिलेमोन यांग यांची त्यांनी जागा घेतली. तर पुढे बघूया मित्रांनो सोनाली सेनगुप्ता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने 9 ऑक्टोबर 2025 पासून त्यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. पुढे आहेत दीपिका पादुकोण 10 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या मानसिक आरोग्य सदीच्छा दूत म्हणून दीपिका पादुकोण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुढे आहे मित्रांनो S महेंद्र देव पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे EACPMचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे IGIDRचे माजी संचालक आहेत. पुढे आहेत T रविशंकर 7 जून 2025 रोजी T रविशंकर यांची 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. तर पुढे बघूया आपण मित्रांनो इंजेटी श्रीनिवास हे 9 सप्टेंबर 2025 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढे TCA कल्याणी 1 सप्टेंबर 2025 रोजी 29व्या लेखा नियंत्रण CGAचे म्हणून त्यांची पदभार स्वीकारला आहे. त्यांनी SS दुबे यांची जागा घेतली. तर लक्षात ठेवा हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर पुढे बघूया आपण KP शर्मा ओली नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी यामुळे नेपाळच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. पुढे आहेत उमा कांजीलाल इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या IGNOUच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो तनुष्का सिंग भारतीय हवाई दलाच्या IAFच्या जगुआर फायटर जेट स्क्वॉडमध्ये कायमस्वरूपी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला फायटर ठरल्या आहेत. पुढे नेतुबो नदी नदेतवाह नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो CS शेट्टी स्टेट बँक ऑफ इंडियाचे SBIचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनच्या IBAच्या व्यवस्थापकीय समितीने त्यांची निवड केली आहे. तर पुढे बघूया आपण मित्रांनो डॉक्टर अजय कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे UPSCचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. डॉक्टर अजय कुमार. आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे NSABचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. आलोक जोशी. पुढे आहेत राहुल पांडे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर रवींद्र ठाकरे प्रकाश इंदलकर गजानन निमदेव यांची माहिती आयुक्तमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. पुढे आहेत देवजीत सैनिक या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे BCCIचे सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची 18 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या CRPFच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर पुढे बघूया मित्रांनो अजित रत्नाकर जोशी यांची RBIच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष्मान खुराना यांना फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या नेमणुका बघितल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.